चला दोन्ही टीम मॅच चालवण्याच्या आतमध्ये एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ देत. सिद्धेश्वर भावरा आणि अक्कादेवी पांजे. चला दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ देत. साखली पेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्र मॅचला आपण सुरुवात करूया. टॉस जिंकला प्रथम सिद्धेश्वर भावरा टीमनं आणि डिसिजन घेतलं की आम्ही प्रथम करणार आहोत क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश्वर भावरा संघ दाखल होत असताना पाहायला मिळाला आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहन येत असताना पाहायला मिळाला आणि आघाडीचा फलंदाज स्ट्रायकर एंडला उत्तमचा पहिलाच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मिसफिल्ड होत असताना पाहायला मिळाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती बस काय बाबा, मिळाला 4 धावा. चौकार. 4 धाव संख्येत असताना पाहायला मिळाल्यात पहिल्याच बॉलवरती. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार असताना पाहायला मिळाला. खरं तर शांतीनगर बोकरवेढा टीमनं 2 सामने जिंकले. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, तिकडे मात्र अडवण्याचा प्रयत्न येत असताना पाहायला मिळतो. तर अर्थातच यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु तदनंतर रोहन यांचं देखील पुनरागमन. परंतु आता मात्र गॅप आहे मोठा, तिथे नाही धावांचा तोटा. 4 धावसंख्येत असताना पाहायला मिळतील. 4 धावसंख्येने धावफलक पुढे चालले. आताच्याकडे धावा बनल्या धावफलकावरती 8. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी रोहन पाहायला मिळतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा गॅप म्हणून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे मात्र पहा व्हॉलेंटियर्स देखील आहेत. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो. तर अर्थातच डॉट बॉल आलेला रोहन यांची गोलंदाजी एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल, यावेळचा बॉल अंडर क्रिकेट मध्ये लगावलेला सिक्सर. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्येत असताना त्या अर्थातच 9 धावा. पहिलाच बॉल पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. तर अर्थातच नो बॉल आला. खराब चेंडू. गोलंदाजीसाठी गोलंदाज निखिल. यावेळचा बॉल टॅप केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. या बॉलला अडवण्याचा प्रयत्न डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल दिशाहीन राहिला. खराब चेंडू येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या बॉलवरती खरं तर आणखीन पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल.
यावेळचा बॉल कमालीचा होता, परंतु तिकडे मात्र चेंडू थांबणार नाही. या बाईकच्या रूपाने बॉल सीमारेषा पार, रन्स मिळतील त्या 4. हा आला चौकार. या बॉलवरती देखील 4 धाव संख्येत असताना पाहायला मिळाल्यात. टोटल धावा लागलेत त्या धावफलकावरती 15. यावेळचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला, परंतु तिकडे मिसफील्ड होत असताना पाहायला मिळाली. यावेळच्या बॉलवरती देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 4 धाव संख्येत असताना पाहायला मिळाला. आणखीन 4 धाव संख्येने धावफलक 19 पर्यंत जाऊन पोहोचले. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते अर्थातच दुसरं षटक. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. दिशाहीन राहिला. कालच्या दिवसामध्ये एकाच गोलंदाजानं 14 चेंडू एकाच ओव्हरमध्ये टाकले होते. आजच्या आणि खरं तर कालच्या दिवसामध्ये एकाच मॅच मध्ये तब्बल 73 चेंडू पडले होते कालच्या दिवसामध्ये. आणि खरं तर आमचे नितेश भोईर सर अपडेट येत असताना नवी मुंबईमध्ये ते देखील स्पर्धा करत होते आणि तेव्हा एकाच गोलंदाजाने 49 धावा एकाच ओव्हरमध्ये खाल्ल्या होत्या. आणि त्याच गोलंदाजाने खरं तर ओपनच्या टुर्नामेंटमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 4 धावा डिफेन्स केल्या होत्या. हेच खरं तर अंडरमचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडत असताना आणखीन धावा मिळतील 4. आला चौकार. धावा लागलेत त्या धाव फलकावरती 24 धावा. खरं तर कोलीराजा ग्रुपचे आमचे साहिलदादा शेवेकर यांचं प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करते की प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील स्वागत आहे विघ्नहर्ता चषक 2026 मध्ये. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल पुरस्कृत करण्यात आली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी येत असताना गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. 12 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 24. आणखीन 12 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळचा पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जरूर टीमसाठी त्या क्षेत्ररक्षकांना 3 धावा बचावल्यात. एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. एका धावसंख्येने धावफलक पुढे चालले 25 पर्यंत. 25 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. ओमकार गोलंदाजीसाठी आलाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल दिशाहीन राहिला. पंचांचा इशारा आला नो बॉलचा. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. नो बॉल येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 26 धावा येत असताना पाहायला मिळतात. दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करताय विघ्नहर्ता चषक 2026. यावेळचा बॉल देखील कमालीचा होता. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र आता पंचांचा इशारा असताना पाहायला मिळतोय तो व्हाईट बॉलचा. आणखीन एक खराब चेंडू. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. यावेळचा बॉल देखील चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु बॅट अँड बॉलचा नीट काय संपर्क येत नाही. येत असताना पाहायला मिळेल तो अर्थातच डॉट बॉल आला. खरं तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 व क्रिस्टलची मानाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये तुम्हा आम्हा सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 व मानाचा करंडक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 6,500 व मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी दिली जाणारी टीव्ही, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी बायसिकल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चौकार किंगसाठी बॅट देखील पाहायला मिळते. बरंच काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आता मात्र या ओव्हरचे बॉल संपलेले आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 3 आणि धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 32.
यावेळचा बॉल कमालीचा पाहायला मिळाला होता, पण तो तिकडे देखील मोठा फटक्यात असताना पाहायला मिळतोय. आणि या बॉलवर त्याला 4 धावा, 4 धाव संख्येने धावफलक आता मात्र पुढे जात असताना 36 धावा धावफलकावरती लागल्यात. तुमचे गुणलेखक रोहन मोरे आम्हाला अपडेट करत असताना 36 धावा धावफलकावरती लागल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील यावेळचा बॉल आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लगावलेला मोठा फटका, परंतु फलंदाज थांबणार नाहीये. फलंदाज बाद. नवीन बॅटर सागर असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला, परंतु तिकडे मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येनं इथून मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती होईल. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 37. यावेळचा बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अति घाई झाली आणि मैदानाच्या आतमधून रन आउटच्या स्वरूपात आली विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो, तर अर्थात विशाल. चौथं षटक मार्गस्थ असताना धाव फलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 37 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील मोठा फटका. या चेंडूवरती 4 धावसंख्येत असताना पाहायला मिळतील. 4 धावसंख्येनं धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. त्या आत्ताच्या घडीला धावा बनल्यात त्या एकंदरीत 41. चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक, हाणामारचं षटक, स्लॉग ओव्हर, हाना मारा तोडा, ही कामगिरी करावी लागेल. यावेळचा बॉल आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला. लागोपाठचा सलगचा दुसरा चौकारत असताना पाहायला मिळतोय. मात्र तोडीस तोड प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते. आणखीन एक तडाखा. मेरिट नुसार बॅटिंग केली जाते क्रीडांगणावरती. सलग 3 चेंडूंवरती 3 चौकारत असताना पाहायला मिळाले. आता मात्र धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतो 49 या धावसंख्येवरती. या ओव्हर मधील आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. आगोपाठच्या 3 बॉलवरती 3 चौकार कुठलेत. दमदार बॅटिंग. पुढचा बॉल, पुढचाच बॉल, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला. चौथा चौकारत असताना पाहायला मिळतो. एकाच ओव्हर मध्ये 4 चौकार. अर्धा शतक देखील धावफलकावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतो. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम पाहायला मिळत आहे ते अर्थातच अक्कादेवी पांजे. आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला. 5 बॉलवरती 5 चौकारत असताना पाहायला मिळाले. अशा रीतीनं 24 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 57 आणि विजयासाठी करायच्या 24 बॉल मध्ये 58.
तर व्यासपीठावरती शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. खरं तर साहिल शेवकर दादा आणि त्यानंतर त्यांच्या साथीला अक्षयदादा कोहली यांचं देखील आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. त्यांचं शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तत्पूर्वी देवेंद्र पाटील साहेबांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर या स्पर्धेचे संपूर्ण दमदार आयोजक आणि त्यांच्या साथीला संपूर्ण विघ्नहर्ता टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. एकत्र होऊन आज मात्र एक दमदार स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि संपूर्ण मान्यवरांचं शुभागमन होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होत असताना उत्तम आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीला आलेले दोन बॅटर विशाल आणि त्याच्या साथीला रोहन, अशा आघाडीची जोडी 58चा करायचा पाठलाग. पहिलाच बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धावसंख्या इथून मात्र ऍड केली जाईल. 58चा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल खराब होता विशालसाठी. गोलंदाज उत्तमला आपण पाहताय. पुढचाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल आला होता, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती विकेट असताना पाहायला मिळेल. 58चा पाठलाग करायचा आहे. विकेट आली. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर नंबर 1चा खेळ मार्गस्थ असताना यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आली. आणखीन एक विकेट. दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना टीम सिद्धेश्वर भवरा टीमला. विकेट असताना पाहायला मिळेल. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा या हॅट्रिक बॉल. गोलंदाज मार्गस्थ असताना पाहायला मिळतो. यावेळचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला. 1+4 ना दिवाळी ना दसरा हा बोनस कसला. टोटल 5 धावसंख्या मिळाल्या. 5 धावसंख्येनं इथून मात्र धावसंख्या पुढे जात असताना 6 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. त्या अर्थातच पहिलं आणि ओव्हर मधील चेंडू संपलेले आहेत ते 3. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 6. आणखी 8 संघच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल चांगल्या दर्जाचा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिकडे मात्र येत असताना पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. यावेळचा बॉल आणखीन एक फटका फसला. तिकडे देखील मैदानावरती डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल जितके डॉट बॉल येतील तितका मात्र इथून बॅटिंग करणाऱ्या टीम वरती दबाव दडपण वाढेल. मोठे फटके मारावे लागतील.
यावेळचा बॉल पंचांचा इशारा असताना व्हाईट बॉल आलाय. रिव्ह्यू कोणत्याही टीमसाठी नाही आहे, खेळाडूसाठी आणि टीमसाठी रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. पंचांना जर का डाऊटफुल डिसिजन वाटला तर आणि तरच मात्र पंच इथून मात्र रिव्ह्यू घेतील. कोणत्याही खेळाडूला आणि टीमला रिव्ह्यू दिला जाणार नाही, त्याच्याकडे देखील आम्ही लक्ष वेधतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती 7 धावा येत असताना पाहायला मिळतात. पुढचाच बॉल आणखीन एक कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक येत असताना पाहायला मिळतो, तर अर्थात त्याचा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमधील 58चा पाठलाग करायचा. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण रोहनला पाहताय. यावेळचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावा लागल्या धावफलकावरती 7. 18 चेंडून विजयासाठी करायच्यात 51. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकरला बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळतो. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. तर व्यासपीठावरती देखील मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. या षटकानंतर मान्यवरांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. यावेळचा बॉल आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळाला. लगातारचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. दबाव आणि धडपण वाढू लागले. यावेळचा बॉल आता येत असताना पाहायला मिळाला तो चौकार. 4 धावसंख्या इथून मात्र ऍड केल्या जातील. त्या दिवसामध्ये आणखीन 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये जय हनुमान नवापाडा त्यांच्या अगेन्स्ट एकता कोटनाका. दुसरी मॅच पाहायला मिळेल मिरॅकल कोलीवाडा त्यांच्या अगेन्स्ट अजय 74 कोटनाका. तिसरी मॅच पाहायला मिळेल कट्टा ग्रुप करंजा त्यांच्या अगेन्स्ट गणेश कृपा बालई सुशांत त्यांचा संघ. साई माऊली मोरा आणि अष्टविनायक दिगोडे असे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये खरं तर 5 चेंडू टाकलेत आणि एकच मोठा फटका आला, परंतु 4 चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल. यावेळचा चेंडू देखील कमालीचा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र चेंडू सीमारेषा ओलांडत असताना या बॉलवरती आल्या धावा. 4 चौकार. 12 चेंडू होते विजयासाठी 43. चला आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावर आम्ही करणार आहोत. आम्ही या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वाचं मोठं सिंहाचं योगदान आपल्याला पाहायला मिळालंय ते सन्माननीय प्रसादजी भोई साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नुकतंच ज्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर तरुणाई म्हटलं की मग सर्वच युवकांकडे सर्वांचं लक्ष असताना अशा खरं तर एका युवकाचा सन्मान एका युवकाकडनं होत असताना आपण पाहताय सन्माननीय युवा उद्योजक देवेंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान आम्ही करू. अगदी आपण पाहिलं तर मेहनतीच्या जिद्दीच्या आणि खरं तर तरुणाईच्या धडाडीच्या आणि यशाच्या नव्या पर्वाचं एक नवं नाव म्हणजेच देवेंद्रजी पाटील. खोपटा नगरी इथं आपल्या वेगळ्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत युवा उद्योजक म्हणून त्यांनी एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजकारण मित्रपरिवार आणि जनसंपर्क असा सुंदर मेल मित्रत्व जपणारे व्यक्तिमत्व म्हणजेच युवा उद्योजक देवेंद्रजी पाटील साहेबांचं विशेष योगदान या विघ्नहर्ता चषकासाठी मात्र लाभले. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. या फ्रेम मध्ये फरानजी पटेल जे व्यवस्थापक मॅनेजमेंट सांभाळत आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. क्रॅकिंग फ्रॉम द फ्रंट फुट हा आलेला फटका सौंदर्यतेनं फजवलाय. मिळालेला चौकार टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाले 20 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आता दबाव आणि दडपण वाढू लागला होता, पण तो आता मात्र गोलंदाजानं केलेली सर्वाधिक मोठी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा बनल्या एकंदरीत 25 धावा. या ओव्हरमधील बॉल संपले ते 3.
3 बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती लागले. 58चा पाठलाग करायचा आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अशा जर का चुका झाल्या तर नक्कीच या मॅच मध्ये भवरा संघ पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. आणखीन धावा मिळतील त्या 4. चौकार आला. चौकारच्या साह्याने धावफलक पुढे जर असताना पाहायला मिळतो. 29 पर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडू आणि 34 ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळचा बॉल दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तिकडे दड बलत असताना पाहायला मिळेल. तर शेवटचा बॉल. हा चेंडू आता डॉट येत असताना पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. आता 6 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 29 धावा. नुकतंच आपण देवेंद्रजी पाटील साहेबांचं सन्मानित असताना पाहिलं. मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्यानंतर नक्कीच शंतनू, प्रत्येक अतिथीला आपण प्रत्येक व्यक्तिमत्वाला मायेनं, आदरानं, प्रेमानं आणि आपुलकीनं जवळ घेतलं. आज जर का विशेष कौतुक करायचं झालं तर प्रत्येक पाहुण्याचा आदर तिथं आपण या व्यासपीठावर करतो. क्रिकेटची स्पर्धा सुरू असताना मान्यवरांचं करतो शुभ आगमन या व्यासपीठावर होत असताना युवकांचं आयोजन कसं असतं, युवकांचं नियोजन कसं असतं, युवकांचं व्यवस्थापन कसं असतं आणि युवकांची एक वेगळी ऊर्जा आणि युवक जर का एकवटले तर मात्र अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील. आता 5 ला किती काढायचे आहेत? 28. आणि 5 ला 5 असत्या तर गोलंदाजानं विचारलं असतं का? तर नसतं विचारलं. आम्ही नेहमी हे म्हणत असतो. बॉल वाईट टाकलाय. शंतनू, आम्ही थोडी चर्चा करत असताना तुमचा थोडा वेळ घेतो कारण पाहुण्यांचाही उल्लेख करणं तितकंच महत्वाचं असतं. आता काढायचे आहेत 5 ला किती? 27. 5 मध्ये 27 करायचं तर अशक्य आहे, परंतु शक्य करण्यासाठी गोलंदाजानं कोणत्याही प्रकारची चुकामुक्त केली तरच या मॅच मध्ये अशक्य शक्य होऊ शकते. कारण की पहिल्या डावामध्ये भरपूर साऱ्या चुका झाल्या भवरा टीमच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच. सुरकीचा पाडा आणि यामध्ये जो संघ जिंकेल तो त्यांच्या समोर 2 हात उंचावेल. चला कॅप्टन या सुरकीचा पाडा टीम, लगेचच कॅप्टन या आणि यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट मात्र तुमच्या सोबत खेळ करताना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल मोठा फटका. खरं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये लगवलेला हा सिक्सर. फलंदाज बाद. तर या ओव्हरमधील शेवटचा बॉल. प्रणित आले नवीन बॅटर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. आणखीन एक फलंदाज बाद. अशा रीतीनं सामना जिंकला अक्कादेवी पांजे टीमने. चला टीम कॅप्टन पांजे आणि दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन सुरकीचा पाडा. या कॅप्टन लगेचच टॉस साठी आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच